गजर माऊलीचा गजर। रामकृष्ण महाराज की, सब संतन की जय। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडिध्वाससम्मीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरन्तुष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस् स्तुन्वन्ति दिवैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो ये शान्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। जयंचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता। श्री गणेशाय नमः। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। पवित्र अशा स्थलामध्ये पवित्र अशा कालामध्ये खूप वर्षाची परंपरा असलेला हा नामयज्ञ भगवान अमृतेश्वरांच्या समोर महान तपस्व्यांच्या साधनेने पुनीत झालेली ही भूमी, भारावलेली ही भूमी, या ठिकाणी चालू असलेल्या साधना, पवित्र स्थानाचं पवित्र क्षेत्राचं वर्णन करत असताना मोक्ष देऊणी उदार काशी होय कीर परी वेचावे लागे शरीर ती गावी। मोक्ष देण्यामध्ये वाराणसी म्हणजे काशी उदार आहे, परी वेचावे लागे शरीर ती गावी न्यूनता आहे। काशीत मुक्ती आहे, मोक्ष आहे, परंतु न्यूनता आहे, तिथं मरावं लागतं। वेचावे लागे शरीर ते गावी शरीर वेचावे लागे, काशीत मरावं लागतं। हिमवंतू दोष खाय तेथ जीविताची हानी होय। हिमालयात दोष जातात, परंतु तेथ जीविताची हानी आहे, मृत्यूचं भय आहे। तैसे सुचित्व नव्हे सज्जनाचे। पवित्र जागा काशी सांगितली मृत्यूची, हिमालय सांगितला, या सगळ्याचा अवेर करून ते स्थान पवित्र आहे, ते ठिकाण पवित्र आहे। कोणतं स्थान? जिथं विधीची कशाचीच गरज लागत नाही, ते स्थान पवित्र आहे। संती वसविला ठाव, संती ठाव वसविला, ज्या स्थानात संतांनी महात्म्यांनी वास्तव्य केलेलं असतं, ज्या ठिकाणी संतांचा स्पर्श झालेला असतो, त्याच्या इतकी पवित्र जागा कोणतीच नसते। तैसे सुचित्व नव्हे सज्जना, असं पवित्र असलेलं स्थान। आई बाबांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी, ज्यांच्यामुळे आज तुमच्या पुढे आम्ही बसलेलो आहोत। आम्ही खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही। ज्यांनी दिलेत, कोणता आनंद दिला? तया स्वांतकरण सुखाय अमृताचा निर्झरू
प्रसवे जयाचा जठरू ते क्षुदे तृषेचा आडधरू केवी असे प्रसादे सर्व दुःखानां हानिरसोपजायते देखे अखंडित प्रसन्नता अथि जेथ चित्ता ते तरी गणे नाही समजता संसार दुःखा. अशा स्थानावर ज्यांनी नेलं, ज्यांच्या स्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी, 2 फोटो आपल्या समोर आहे, ते अव्यक्तात आहेत आता. परंतु ज्यांच्या अंगा खांद्यावर आम्ही खेळलो, ज्यांनी घडवलं, बाबा म्हणजे चालती बोलती ज्ञानेश्वरी आणि आई म्हणजे भक्तीचं मूर्तिमंत रूप. आपणची देव होय गुरु. भक्तीचं मूर्तिमंत रूप म्हणजे आई. ते चालते ज्ञानाचे बिंब, थयाचे अवयव सुखाचे कोंब, माणूसपण भांब हे लौकिक भाव. एर माणूसपण हे भांब लौकिक भाव, अलौकिक भागवत. अशा या आपण प्रत्येक वेळेस या ठिकाणी प्रस्तावना करत असताना मांडत असतो. भक्ती म्हणजे उपासना, उपासनेचं मूर्तिमंत रूप म्हणजे आई. पहिलं कर्मयोगी, ज्यांच्यामुळे भौतिक सुविधा प्राप्त झाली, वर्णन केलं पाहिजे. कृतज्ञ कधीच नसावं, कृतज्ञता असावी. एक कर्मयोगी दादा म्हणजे सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात, ज्यांना दादा म्हणतात. ते कर्मयोगी होते. कधी स्वतःच्या संपत्तीचा संचय न करता लोककार्यार्थ समर्पित केलेलं जीवन आणि त्या जीवनाला जोड असलेली परमार्थाची. ताईंना विचारलं, ताई 40 वर्षापूर्वीची घटना, तुम्हाला मी पारायणासाठी सभा मंडप बांधून देतो. शेडमध्ये आम्ही पारायण केलं. माझं 90 सालात, 90 म्हणजे आता वर्ष काढा तुम्ही, 89-90 त्याच्या अगोदरचे पारायण चालू. आई बाबा पाणी गाळायचं श्रावण महिन्यातलं. आणि ही उभी केलेली वास्तू कर्मयोगी, आई भक्तियोगी आणि बाबा ज्ञानयोगी. जे गीतेचा 3 भाग केलेले आहेत ना, श्रीमद भगवत गीता 3 भागात त्रिकांडात्मक म्हटलं. 1 ते 6 अध्याय कर्म प्रतिपादन केलं. 7 ते 12, 12व्याच्या उपांत्य भागापर्यंत उपासना म्हणजे भक्ती सांगितली. 12च्या उपांत्य भागापासून तर 18व्या अध्यायापर्यंत ज्ञान प्रतिपादन केलं. तर अशा या पवित्र भूमीमध्ये, पवित्र स्थळामध्ये, आणि ज्यांनी मोठ्यांनी सुरुवात केली, यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेव स्तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. वडील जे करीती तया नाव धर्म ठेविती एरती आचरती सामान्य सकल. मोठ्यांचा रस्ता आहे. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते येण्याची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. त्या रस्त्याने चालायचे आपल्याला फक्त. आता त्या रस्त्यावर असलेल्या त्यांच्यानंतर आमच्या ताई, त्यांच्या जागेवर कोणाचा तरी मार्गानुक्रम नवे संत जाताना आपलं संक्रमण करून जात असतात. जात नसतात कधीच जात. आणि हे जाणं येणं आत्म्याच्या दृष्टीनं काहीच नाही, हेच शिकायचं. जाणं येणं हे शिकण्यासाठी येते. बाबा म्हणायचे आमचे, ही मरणमारी विद्या आहे. कोणती विद्या आहे ही? मरणमारी विद्या आहे. मरणाला मारायचे. काय करायचंय? मरणाला मारायचं. हे पारायण अलौकिक. ताई सांगतो तुम्हाला, बाकीच्या ठिकाणी किती कौतुक, पण इथलं जे वातावरण आहे आपल्याला नटायचंच असतं. इथं अंतरंगीचा अधिकारी आहे. बरोबर आहे महाराज, आपण साक्षीला आहोत सगळे. अशा पवित्र स्थानामध्ये, पवित्र काळामध्ये श्रावण प्रतिपदा, पहिला दिवस, गोड असं कोणाच्या तरी कृपेने, ताईंच्या, करंजकर महाराज या सगळ्यांच्या तुमच्या आशीर्वादाने, आणि विशेष करून बाबांची नाईंचीच इच्छा असेल तसं आम्हाला दररोज आमच्या भगिनी या ठिकाणी कोणालाही बोलायला हवं, परंतु एक क्रमशील काहीतरी विषय चालावा, कारण आमचं बऱ्याच ठिकाणी चालतंय आता. आणि बाबाही म्हणतात, राऊत बाबाही म्हणतात,
कुठंतरी जर काहीतरी सतत अनुसंधान सतत चिंतन राहिलं तर तिथे बदल होत असतो. नुसते एक कीर्तन करून येऊन बदल होत नसतो. म्हणून आमची खूप वर्षापासून सगळ्यांना माहिती अनेक वर्षाच्या तपश्चर्येचं फळ ही साधूची कृपा असते, ईश्वराची कृपा असते. आणि ईश्वराच्या कृपेचं फळ साधूची भेट असते. साधू संगे सुभटा उजू सत्कर्माच्या वाटा अपप्रवृत्तीचा वाटा ढावलून. तर अशा रीतीनं त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपण 7 दिवस ग्रंथराज ग्रंथश्रेष्ठ आपल्या सगळ्यांच्या हृदयातलं ज्या ग्रंथाचं स्थान आहे हृदयात, ज्या ग्रंथाचं नाव भावार्थ दीपिका ज्ञानदेवी ज्ञानेश्वरी आपलं जीवन आहे आणि ग्रंथ उपजीवे. ज्ञानेश्वरी हे ज्यांचं जीवन आहे त्यांच्या पुढे वर्णन करणं, ज्ञानेश्वरी म्हणजे जीवन जगावं बरं का, सांगण्यापेक्षा संतांनी सांगितलं खूप कमी. त्यांनी अनुभवलं, अनुभव आले अंगा ते या जगा देत असे माझा पा अनुभव केला देव आपुला. तर आपण वेळ कमी आहे आज तर उशीर झालाय थोडा, प्रस्तावनेत आहोत. ग्रंथराज ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी ज्ञानेश्वरी सन 1290 या ग्रंथाचं लिखाण झालं. 730 वर्ष झाली जवळजवळ होऊन गेली. अशा महान ग्रंथाचं पारायण हे वैशिष्ट्य आहे. खूप गोड पारायण. ह्या ओव्या ही अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चित्कळिका वर्णिली श्रीकृष्णे ये गीतेची अक्षरे जे तुले रिगती कर्णद्वारे ते तुले होती पुरे पुरे अश्वमेघ. हे हो ऐकलं तरी आत्कस तरी वाहू. ही साधी सुधी अक्षर नाही. जनाबाईंनी म्हणावं भावाक्षराच्या गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. ही अक्षर नाही साधी सुधी, तलाठण फलाफ जोडून तयार केलेली अक्षर नाही. ही ब्रह्म खेवाळ आलिंगन द्यायला आलेले ब्रह्म आपल्याला. मग ब्रह्माला आलिंगन द्यायचंय, आपली उंची किती वाढावी लागेल. म्हणून लवकर ज्ञानेश्वरीला स्पर्श करायची ताकद होत नाही कोणाला. किती बुद्धिवान असो, बुद्धीची चिरफाड करणारा म्हणतो नाही वा आम्हाला ते कळतच नाही. कळल कसं? कारण याची उंची कुठं, आपली विषयातली उंची कुठं. इथं विषय जिनोने जियाले ब्रह्माधिक शुकाधिक दादुले, ज्यांनी विषयाशी प्रवृत्तीवर निगड वाहुनी विषयांशी तिलांजली देऊनी. इथं विषयांना तिलांजली द्यावी लागते, प्रवृत्ती टाकून द्यावी लागते, देहभाव विवर्जित करावा लागतो, आत्मभावाने आलिंगन द्यावं लागते या अक्षरांना. ही साधी सुधी अक्षर नाहीत. सहज ब्रह्मरसाचे पारणे 6व्या अध्यायातली दुसरी ओळी 2ऱ्या क्रमांकाची नमनामध्ये. सहज गत्या संजय अश्वपरीक्षक, घोड्यांचा परीक्षक, धृतराष्ट्राने इच्छा प्रदर्शित केली. कुरुक्षेत्रावर चाललेलं युद्ध मला कसे दिसेल. व्यासांकडे नमस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रतिपा. व्यासांचं वर्णन करत असताना महाभारताचं वर्णन करतेत महाभारताचे व्यास. मौलीने एकाच ओळीत सांगितलं महाभारताची अधिक व्यासांची महती सांगत असताना नमनामध्ये जे महाभारती नाही ते नोवेची लोकी ती या कारणे बोली जे पाही व्यासोच्चिष्टय जगत्त्रयम. जे ज्ञान विश्वातलं त्रिजगतातलं तिन्ही लोकातलं ज्ञान जे महाभारतात नाही ते तिन्ही लोकात नाही. ते ज्ञान तिन्ही लोकात नाही. जे महाभारतात नाही ते तिन्ही लोकात नाही. या कारणे बोली जे पायी. या कारणामुळे असं म्हटलं जातं, मौलीने सांगितलं असं म्हटलं व्यासोच्चिष्टय जगत्त्रयम. हे सगळं त्रिजगत व्यासांचं उचिष्ट आहे. ते व्यास धृतराष्ट्राने इच्छा प्रदर्शित केली. कुरुक्षेत्रावर चाललेलं युद्ध मला कसं कळेल. इथे व्यास जाणकार होते. त्यांना वाटलं तर कसं सांगावं. इकडे तिकडे पाहिलं
ज्याला प्राण्यांची परीक्षा कळते त्याला माणसांची परीक्षा कळते. अतिशय अर्जव असलेला अश्वपरीक्षक, घोड्यांचा खरारा करणारा संजय, त्याला बोलवलं आणि सांगितलं, संजय मी तुला काम देतो रे. कृपा कटाक्ष न्याळेले आपुल्या पदी बैसवी, लावून या हात कुरवाळेला माथा, सांगितली चिंता न करावी स्पर्श कृपा. व्यासांनी शक्तिपात केला, दिव्य दृष्टी दिली संजयाला, आणि ते पहिला आपला चॅनल, पहिलं दूरदर्शन म्हणजे संजय. संजयाने बसावं आणि धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावर चाललेला युद्धाचा प्रसंग सांगावा, ही पार्श्वभूमी आहे. तर संजयाचे उद्गार सांगायचे होते म्हणून आपण इथे गेलो होतो. तर संजय म्हणतो, साधू संजय, खूप मोठा साधू, महात्मा बाबा म्हणायचे. संजयाच्या साधुत्वाचं वर्णन काय करावं. वियोकू या घोटो मोहाचा फुटो महारोगू. आपल्या मालकासाठी भगवंताकडे, भगवान कृष्ण परमात्म्याकडे विनंती करतोय, कारण मालक कृतज्ञ नसावं ना. हा दातारू आमुचा कसाया असला, हा जरी वरून आंधळा असला, हा अधिकारी, हा बैसीला म्हैसा नोठा, जसा कसा बसलेला, याला कसं सांगावं अमृताचा वर्षाव झाला काय काय. तर संजय म्हणतो, देवा जाऊ द्या, कसे का असं ना, परंतु आमचा मालक आहे, यांना विवेक घोटू द्या ना. यांना रोग झालाय कोणता, मोहाचा, तो फिटू द्या. त्या संजयाची कृपा म्हणून धृतराष्ट्राचा शेवटचा भाग, अंतकाळ गोडे बरं का, खूप चिंतन आहे आपल्याला सांगायचं होतं. त्या संजयाचे मुखोद्गार आहे, आपण त्या पंक्तीला आहोत म्हणून ते वर्णन करायचं होतं. सहज म्हणजे असं जाणीवपूर्वक नव्हतं, अर्जुना चल रे मला तुला गीता सांगायचं. सहज सहज ब्रह्मरसाचे पारणे, किंवा काही ठिकाणी पाठभेद आहेत, परगुणी शब्द आहे बरं का. सहज ब्रह्मरस, पण आपल्या साखरे महाराजांच्या ज्ञानेश्वरीत सहज ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागी केले श्री नारायणे, तेच्या अवसरे पाहुणे पातलो आम्ही. काय म्हणत आहे संजय, ब्रह्मरसाचे पारणे सहज केले नारायणे अर्जुना लागी. अर्जुनासाठी भगवान कृष्ण परमात्म्याने पारणं सोडण्यासाठी, उपवास सोडण्यासाठी, भोजन द्वादशी सोडण्यासाठी, पारणं सोडण्यासाठी पंगत भोजन कशाचं दिलं, ब्रह्मरसाचं. कोणता उपवास होता, मोहांधता. आत्मस्वरूपाच्या उपवासासाठी, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अर्जुन उपवासीच होता ना. काय म्हणत होता अर्जुन, तेच वर्ण आता करायचे आपल्याला बरं का. अर्जुनाची मोहांधता घालवण्यासाठी श्रीमद भगवद्गीतेची रचना. अर्जुनाला झालेला मोह, मला कडक सूचना आहे की अध्यायी संगती सांगायची आहे बरं का. अध्यायी संगती मांडायची आपल्याला सगळ्यांना. आता काय काय वळगाला आम्हाला 8-8 दिवस एकेका ओळीचं चिंतन संपत नाही, तर आपण काय काय जाऊ द्या. आता इथं खूप गोड विषय आपला, फक्त प्रस्तावनेत करूया आज आपण थोडं. तर त्या ठिकाणी अर्जुनासाठी ब्रह्मरसाचं भोजन नारायणाने दिलं, आणि संजय काय म्हणत आहे, अचानकपणे मी गेलो त्या ठिकाणी पाहुणा म्हणून, सहज गेलो. सहज ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागी केले श्री नारायणे, तेची अवसरे, अवसर म्हणजे वेळ, जेवायची वेळ. अर्जुन जेवत होता, त्याच वेळेला मी अचानकपणे, अवसर म्हणजे वेळ, तेची अवसरे पाहुणे पातलो आम्ही. आम्ही पातलो पाहुणे तेची अवसरे. आम्ही अचानकपणे त्या ठिकाणी पाहुणा म्हणून गेलो, आणि काय मिळालं आम्हाला, काय सांगावं. अर्जुनाच्या पंक्तीला आम्हाला जेवण मिळालं. कशाचं जेवण, ब्रह्मरसाचं जेवण. अर्जुनाची पंक्ती परिसनया योग्य होती. जे अर्जुनाच्या पंक्तीला बसतील त्यांना हे भोजन मिळेल, नाही तरी गोठी होईल. मुख्या बैऱ्याची शारदेचे चंद्रकळे, माझी अमृत कन कोळे, ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. चकोर पक्षाची पिलं शरद ऋतूचं, त्या शरद पौर्णिमेचं चंद्रांचं अमृत सेवन करतात. तया परिश्रोता, त्या पद्धतीनुसार, परी म्हणजे पद्धती, अनुभवावी कथा अति हळवारपण चित्ता अनोनिया. येत हळवारपण चित्ता येईल, तरीच हे उपयोगा जाईल, नाही तरी गोठी होईल मुख्या बैऱ्यांची. गोठी म्हणजे गोष्ट, गोठी म्हणजे काय, गोष्ट. कशी गोष्ट होईल, मुख्याने सांगितली आणि बहिऱ्याने ऐकली. खूप गोड पारायण करतो आम्ही, फास्ट. कसा आवाज येतोय माझा, काय विषय चालला,
हे आम्ही घडलो इथं. बाबा मध्येच आम्हाला थांबवायचे, सांग काय विषय चालू आहे, म्हणून ती चित्तवृत्ती तिथे स्थिर करायची. ज्यावेळेस ओव्यांचा संदर्भ विषय काय चाललाय, बारीक 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 बारकावे असतात, खूप सूक्ष्मता आहे. ओवीचं अर्ध कडवं जरी मागे पुढे झालं तरी अर्थ बदलतो. इथला काटा म्हणजे सोनाराचा काटा आहे, लोहाराच्या तिथला काटा नाही. किलोत लोखंड इकडं तिकडं चालतं, इकडं ML मध्ये नाही चालत. म्हणजे इतकी सूक्ष्मता येतं, सूक्ष्मता आहे. म्हणून महान असा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. त्याच्या स्पर्शाला आपण या ठिकाणी काय होईल आता सांगू शकत नाही, त्यांच्याच भाषेत सांगायचं. आज पहिलीच ओवी आहे. ओम नमो ज्याद्या वेद नमन आहे, मंगलाचरण आहे, वस्तू निर्देश केलेला आहे माऊलीने या ठिकाणी सर्वांना. कारण माऊली हे शब्द सृष्टीचे राजे आहे, असं त्यांचं वर्णन काय करावं, कोणी वर्णन नाही केलं माऊलींचं. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, येणे निगमवल्ली प्रगट केली. निगमवल्ली प्रगट केली तेच वर्णन करायचं. निगम, निगम म्हणजे वेद, निगम म्हणजे काय, वेद. वेदातली वेल, वल्ली म्हणजे वेल, वेदाची वेल म्हणजे श्रीमद भगवद्गीता. निगम म्हणजे वेद आणि वेदाची वेल म्हणजे श्रीमद भगवद्गीता, ती प्रगट केली म्हणजे ज्ञानेश्वरी. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केली, गुह्यातलं गुह्य तत्वज्ञान असं सांगायचे आमचे बाबा. भगवान कृष्ण परमात्मा अपूर्ण राहिलेलं मनोगत पूर्ण करण्यासाठी अवताराला आले मौली. अपूर्ण राहिलेलं मनोगत नवे नवे वेद ही त्या परमात्म्याची सुषुप्तीतली श्रुती आहे, झोपेतली. कारण वेद हे अपौरुष आहे. सुषुप्तीतले मंत्र म्हणजे वेद, सुषुप्तीतली श्रुती म्हणजे वेद, आणि जागृतीतली श्रुती म्हणजे श्रीमद भगवद्गीता. जागृतीतले मंत्र म्हणजे श्रीमद भगवद्गीता. बरं, ती रचना करून झाल्यानंतर भगवंताच्या लक्षात आलं, वेदाची कृपणता काढली सगळे. वेदू कृपणू झाला, कुठे कृपण झाला, श्री शूद्राला अधिकार नाही दिला. वेदाची कृपणता आहे, वेद श्रीमंत आहे. काही माणसं खूप श्रीमंत असतात, करोडोपती असतात, पण देण्याची वृत्ती नसते, तशी कृपणता आहे वेदाकडे. मग ती कृपणता काढण्यासाठी भगवंताने वेदातलं सार श्रीमद भगवद्गीतेत आणलं. सगळं सार वेद रूपी गाय, तिचं दोन करून काढलेलं दूध म्हणजे उपनिषद. त्या दुधातलं सार, अण्णांची वर का खोटी, त्या दुधातलं सार म्हणजे लोण्याचा गोळा म्हणजे श्रीमद भगवद्गीता. वेद रूपी गाय, तिचं दोहन करून काढलेलं दूध म्हणजे उपनिषद, दशोपनिषद आहे. त्या दुधातलं सार म्हणजे ताकाचे अंश फेडणे, तयाचे नाव लोणी काढणे. लोण्याचा गोळा म्हणजे श्रीमद भगवद्गीता. त्यातही कर्म प्रतिपादन केलं. ते कडून घ्यावं लागतं, कडून घ्यावं लागतं ना तूप. कडवल्यानंतर बेरी निघते बाजूला, तयार झालेलं साजूक तूप ते म्हणजे भगवंताचं नाम. विष्णू सहस्रनामाचं वर्णन करायचे अण्णा, जगन्नाथ अण्णा. ते म्हणजे भगवंताचं नाम, साजूक तूप म्हणजे नाम, नाम साधना. आणि त्या साजूक तुपात घोळून तळून तयार केलेले पदार्थ, गुलाबजाम, जिलेबी काय असतील ते तळून घोळून तयार केलेले पदार्थ म्हणजे संत वाङ्मय. ही ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी म्हणजे साधा सुद्धा ग्रंथ नाहीये. श्रीमद भगवद्गीता वेदाचं सार, महाभारत महाकाव्य, भीष्म पर्वात 700 श्लोक श्रीमद भगवद्गीतेचे. परंतु ती कुलपात होती. तिरे संस्कृताची गणे तोडून शब्द सोपाने, रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे. श्री गुरूंचंच वर्णन आहे. खोल गळीतलं असलेलं खोल तिरे, खूप खोल असलेलं पाणी, उतरतच येत नव्हतं कोणाला. तोडून शब्द सोपाने, पायऱ्या पायऱ्या केल्या. रचली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे, सगळ्यांसाठी सोपी वाट केली. श्रीमद भगवद्गीते संस्कृत असलेलं प्रमेयात्मक ग्रंथ, त्याचा विस्तार बाबा सांगायचे. कुणी म्हटलं आम्हाला विस्तृत गीता सांगा, त्याच्या पुढे ज्ञानेश्वरी ठेवायची. आणि कोणी म्हटलं आम्हाला थोडक्यात शॉर्ट मध्ये ज्ञानेश्वरी सांगा, त्याच्या पुढे गीता ठेवायची. कळाला अर्थ?
वेदातली वेल म्हणजे श्रीमद भगवद्गीता, आणि ती प्रगट केली ती म्हणजे ज्ञानेश्वरी. 700 श्लोक, 700 श्लोकांवर 9034 ओव्या. किती ओव्या आहेत? 9034 ओव्या. अध्याय 18. आज आपण नमनात आहोत. पहिला अध्याय शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव. काय म्हटलं पहिल्या अध्यायाला? शास्त्र प्रवृत्ती शास्त्राची प्रस्तावना म्हणजे पहिला अध्याय. प्रवृत्ती शास्त्रच आहे ना, प्रवृत्ती शास्त्र. पहिल्या अध्यायामध्ये काय भाग आहे? इथं नमन आहे. आता सुरुवातीला ताईंची इच्छा होती नमनावर सांगावं, परंतु आमच्या आवडत्या मित्राची इच्छा होती की आपण संगती सांगू, अध्याय संगती. नमन माऊलींचं नमन पहिल्या 20 ओव्या ऐका. आता गणेशाचं वर्णन आहे पहिल्या अध्यायातल्या. गणपती असा आहे माऊलींचा, आतापर्यंत अनेकांच्या बुद्धीची चिरफाड झाली गणपती कळायला बरं का. एथ वेळावती वेद तेथ अल्पमती मंद मी केवी वर्णू. ओम नमो जी आद्या वेद प्रति सगळं वर्णन केलं. वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. हा माऊलींचा गणपती अरूप आहे, निर्गुण आहे, अव्यक्त आहे, परंतु अक्षरात आणण्याचा कसा आपला गोड त्याने अक्षरात आणला. 20 ओव्यांमध्ये. देवा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. हे शब्दपद ब्रह्माशेष तेची मूर्ती सुवेश. ते तर वर्णव पुनर्दोष मिरवतसे स्मृती तेची अवयव. देखांगिक भाव तेथ लावण्याची ठेवार्थ शोभा. अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे. पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. पदबंध नागर त्याची रंगाथिले अंबर. ते तर साहित्यवाने सपुर उजळाचे. 20 ओव्यांमध्ये गणपती. गोड वर्णन आहे गणपतीचं. गणेशाचं वर्णन झाल्यानंतर आता अभिनवाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी. ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलम्या. शारदेचं वर्णन आणि नंतर आपला आवडीचा विषय माऊलींचा. गणेशाचं वर्णन, शारदेचं वर्णन. आता अभिनवाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी. ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलम्या. मज हृदयी सद्गुरु जेने तारुला संसार पुरू. म्हणून विषय सात्या दरु विवेकावरी. जैसे डोळ्यांजन भेटे ते वेळी दृष्टीची फाटा फुटे. मग वास पाहिजे ते प्रगटे मानिदी. का चिंतामणी आली हाती सदा विजय मनोवृत्ती. तैसा मी काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. म्हणून जाणते न गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. जैसे मुळे सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. सगळ्यांचा अर्थ कळतोय आपल्याला. हे वर्णन श्री गुरूंचं माऊलींचा आवडता विषय. माऊली म्हटले या गीतेला मी स्पर्श करणार आहे. ही गीता काही साधी सुधी नाही. या गीतार्थाची थोरी स्वये शंभुवीवरी. जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. या गीतार्थाचं मोठेपण स्वतः भगवान ज्यांच्या समोर आपण बसलेलो ते वर्णन करतात. अमृतेश्वर महादेव गीतेचं वर्णन करतात. स्वये शंभुवीवरी स्वतः वर्णन करतात. काय वर्णन करतात? भवानी म्हणजे पार्वती माता चमत्कारित होऊन त्यांना प्रश्न विचारतात. तुम्ही का बरं असे एकाग्र आहात? कोणाचं चिंतन करतात? कोणाच्या नादात आहात? अधिकार आहे पत्नीला विचारण्याचा. महादेवाने सांगितलं अगं पार्वती मी काय सांगू, मी गीतेच्या चिंतनात आहोय, तिचं चिंतन करतो. काय आहे गीताशास्त्र सांगा ना मला. जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. आश्चर्यचकित होऊन भवानी माता महादेवांना प्रश्न करतात. काय आहे गीतार्थाची थोडी सांगा ना. ते हरु म्हणे निजे. ऐक, हरु म्हणजे महादेव. देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखी जय गीता तत्व. नित्य नूतनता 5,500 वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे. नित्य नूतनता. कोणताही श्लोक विज्ञानाच्या कसोटीवर घ्या, मानसशास्त्राच्या कसोटीवर घ्या, कोणत्याही अँगल मधून घ्या, बौद्धिक तत्वज्ञानातून घ्या, कोणत्याही अँगल मधून त्याचा विचार करायला जा, आजपर्यंत एक शब्द सुद्धा, एक श्लोकातला एक अक्षर सुद्धा कालबाह्य नाही. अशा उच्च कोटीचं तत्वज्ञान, आत्म्याचं तत्वज्ञान आहे गीता म्हणजे.
कशाच तत्वज्ञान आहे? आत्म्याचं. माऊलींनी एकाच ओळीत सगळं गीतेची मती सांगितली. हे गीता नाम विख्यात. विख्यात म्हणजे काय? प्रसिद्ध. हे गीता नावाचं अतिशय प्रसिद्ध असलेलं शास्त्र आहे. हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयांचे मतीत. जगातले जेवढे जेवढे वाङ्मय आहेत सर्व, फार बायबल, कुराण सगळं काही घ्या, फार सगळ्यात म्हणजे वेद सुद्धा बरं का, वेद आले सगळे, सर्व वाङ्मय माऊलींची भाषा आहे. सर्व वाङ्मयांचे मतीत. वाङ्मय शब्द अर्थ कळतो ना? त्या सगळ्या वाङ्मयाचा मतितार्थ, मतीत कळतं ना? मतितार्थ म्हणजे सार. घागर में सागर, घागरीत सागर. सर्व वाङ्मयांचे हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयांचे मतीत. अर्ध्या ओळीत गीतेची मती आणि अर्ध्या ओळीत गीतेचा प्रतिपाद्य विषय काय? काय विषय गीतेचा प्रतिपाद्य विषय? आत्मा जेने हस्तगत रत्नो होय. आत्मा आणि शरीर याचं विच्छेदन करणारं तत्वज्ञान म्हणजे गीताशास्त्र. विच्छेदन केलं, ऑपरेशन केलं गीतेने. आत्मयाचा भाव आत्मयाच्या ठाई आणि देहीचा धर्म देही. देहीचा धर्म काय? देहाचा धर्म मर्त्य आहे, नश्वर आहे, नाशवान आहे. आत्म्याचा धर्म काय? अविनाशू. अविनाशू तद्विद्धी येन सर्विदम जगत मोहितम ना बिजानाति मामे बे परमवेम येणारे नैनम चिंतती शास्त्राने. ही मांडणी विभागणी केली. मग ती विभागणी करत असताना आपण चिंतन करत असताना या श्लोकांनी, या ओव्यांनी आत्मस्वरूपाकडे प्रवेश करायचा. देहभाव टाकून द्यायचा. देहभाव विवर्जित होत असतो. देहाच्या तयाच्या ठिकाणी आडनाव उरले नाही. तर असा महान असा ग्रंथ, या ग्रंथाला स्पर्श करताना माऊली म्हणतात, मी कसा स्पर्श करू? मशके केवी. या आकाशात त्या किड्याने काय, चिलट्याने काय उडी मारायची, ते आकाशाला कशी गवसणी घालायची, हे शक्यच नाही. एवढ्या मोठ्या गीतेला स्पर्श कसं करायचं? परत त्यांनीच वर्णन केलं. एवढं जरी असलं, इतकं मोठं जरी असलं, एथ एकासे आधारू जेने बोले मी सदरू. जे सानुकुळू श्री गुरु ज्ञानदेव म्हणे लोहाचे कनक होय. हे सामर्थ्य परिसीचं आहे. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद कोणामध्ये आहे? परिसामध्ये. मला कुठला आधार आहे? एथ एकासे आधारू जेने बोले मी सदरू. मी योग्य रीतीने बोलणार आहे का? जे सानुकुळू श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. पाहे पाध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट. तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. शिक्का आला ना, मुद्रा पडली, सगळं सर्टिफाय होत असतं. मला श्रीगुरूंचा, ज्याच्याकडे श्रीगुरूंचा सद्गुरूंचा शिक्का नाही ते सर्टिफाय नाही. माऊलींची उभी बरोबर आहे महाराज, सर्टिफाय. एथ एकासे आधारू जेने बोले मी सदरू. जे सानुकुळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे लोहाचे कनक होय. हे सामर्थ्य परिस्थितीचं आहे. जया ते कामधेनु माय तयासे अप्राप्य काय आहे. ज्याच्या घरी कामधेनु आहे त्याला अप्राप्य काहीच नाही. असा ह्या आधाराने मी बोलणार आहे. आणि मग माऊलींनी हे गीतेचे भाष्य, गोड असं भाष्य आपल्या पहिल्या अध्यायात. धृतराष्ट्रवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजया तरी पुत्रस्नेह मोहितू. धृतराष्ट्र असे पुसतू संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. माऊली रचनाकार. श्लोकाचा अन्वय कसा लावायचा? धृतराष्ट्र वा धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवा चैव किम कुर्वत संजय. सांग रे, मामका माझे आणि पांडूचे मुलं जे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र ज्याला म्हणतात तिथे युद्धाला गेलेत, काय चाललंय सांग रे संजय आम्हाला. माऊलींनी त्यासाठी एकच शब्द वापरला, तरी. तरी या शब्दाने सगळं महाभारत आलं बरं का, काय रचना आहे. तरी पुत्र स्नेह मोहितू. तरी या शब्दाने सगळी मागची पार्श्वभूमी माऊलींची रचना. तरी. तरी शब्द का टाकला? तरी का टाकला माऊलींनी? इतकं केलं होतं याच्या पोरांनी. तरी सगळं पहा काय काय केलं होतं. तरी म्हणजे काय काय केलं होतं याच्या मुलांनी? लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला. भीमाला काय केलं? विषाचे लाडू घातले.
काय काय केलं, कापट्य कारस्थान केलं, काय काय केलं, दूध कारमात हरवलं, काय काय केलं, यांची पत्नी विवस्त्र केली, काय नाही केलं त्यांनी, काय दुःख देण्याचा प्रयत्न नाही केला. हे सगळं याला माहित नव्हतं का? हा प्रश्न आहे माऊलींचा. हे माहित नव्हतं का? धृतराष्ट्राला हे माहित हवं असताना सुद्धा, हे सगळं माहित असताना तरी शब्दाने सगळं. आता पहा, आता इतकं सांगायला गेलं तर आपले 8 दिवस त्याच्यातच जातील. तरी या शब्दासाठी बरं का, बरोबर आहे ना? तरी या शब्दाने काय काय केलं? तुम्ही जाणकार आहात. आता कसं असतं, समजणे वालों को इशारा काफी होता है बरं का. तरी या शब्दाने सगळं महाभारत बरं का. संपत्तीचा लोभ म्हणून महाभारत घडलं. संपत्तीचा लोभ केला तर काय होतं? आपल्या जीवनाचं महाभारत होतं. आणि सर्वस्वाचा त्याग केला, राज्याचा त्याग केला तर आपल्या जीवनाचं रामायण होतं. काय होतं आपल्या जीवनाचं? रामायण होतं. आपल्याला रामायण करायचं का महाभारत करायचं आपण ठरवायचं. महाभारताने दाखवून दिलं, दोन्ही महाकाव्य आहेत आपल्या संस्कृतीतले, महान असे महाकाव्य, जगाने वंदनीय केले, जगाने विश्ववंदनीय. इराक मध्ये महाभारत अभ्यासक्रमासाठी लावले, माहिती आहे तुम्हाला? महाभारत लावलं कारण का? ज्याला खास असते राजकारण करायचं ना, त्याने महाभारत शिकावं. एत चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीसे आले, आणि सौभाग्य पोखले सुखाचे येत. माधुरी मधुरता, शृंगारी सुरेखता, रूढपण उचिता दिसे भली. येत कळा विदपन कळा, पुण्यासी प्रताप वागळा. म्हणून जन्मे जयाच्या अवलिळा, दोष हरले. सगळं कळतंय तुम्हाला, एवढेच निर्देश करतो. हृदयात घुसतं ते. हृदय एक झाले, ए हृदयीचे ते हृदयी घातले. द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना. श्रोत्यांचा भाव वक्त्याला बोलत असतो बरं का. एक हृदय झालं, हाच खरा आनंद असतो. हीच ब्राह्मी स्थिती बरं का. अर्जुनाला या ठिकाणी तरी या शब्दाने सगळं सांगितले, पार्श्वभूमी हा विषय चालला होता. आणि माऊली म्हटले, एवढं माहीत असताना पुत्र स्नेहाने मोहित असलेला धृतराष्ट्र विचारतो, मग सगळा पार्श्वभूमी काय काय झालं, कोणते कोणते शंख फुंकले, काय काय सगळं माहिती आहे. युद्धाची पार्श्वभूमी अशा प्रसंगाला अर्जुन म्हणत आहे. भगवान अर्जुन वाच सेनेरुर्वैर्मध्ये रथम स्थापयमेच्युत यावदेता निरीक्षम यद्धुकामान अवस्थिता कर्मया सयोद्धव्य अस्मिन समुद्दमे. सगळं वर्णन केलं. मला देवा हे अच्युत, दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ घ्या बरं माझा, मला पाहू द्या. युद्धाला आलोयच ना आता. कोण कोण आले? भगवान इतके चतुर होते, चातुर्य शहाणे झाले. भगवंताकडे चातुर्याला शहाणपण आहे बरं का. इथं काय वर्णन आहे माऊली, ही माऊलींची भाषा आहे. चातुर्य शहाणे झाले आणि प्रमेयाला रुची आली. प्रमेयाला रुची जिलेबी काढली पण पाकातच नाही घातली. काय गोडवा राहतो नाही का. ही माऊलींनी प्रमेयाला रुची जिलेबी काढून पाकात घातलेली. प्रमेयाला रुची, प्रमेय म्हणजे जिलेबी तळलेली, आणि रुची म्हणजे पाकाने परिपक्व झालेली जिलेबी. प्रमेयाला रुची. आणि चातुर्याला शहाणपण का म्हटलं? ऐका थोडं सांगतो. काही माणसं चतुर असतात ताई, पण शहाणी नसतात. राजकारणात असे खूप लोक आहेत, खूप चतुर असतात पण शहाणी नसतात. शकुनी खूप चतुर होता. किती चतुर होता माहिती आहे ना. शकुनीच्या चातुर्याला अहो सगळे रथी अतिरथी महारथी भीष्माचार्य धृतराष्ट्र निश्चिंत का होते? त्यांना माहित होते ताकद काय यांच्याकडून. कृपाचार्य, भीष्माचार्य, द्रोणाचार्य. हा पार्थो द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मजा दिला. ज्याच्यामुळे तयार झालं ते यांच्या बाजूने होते ना. चिंता करायचंच काय कारण नव्हतं. हे कोणाचं चातुर्य होतं? सगळं शकुनीचं. हे सगळं आणण्याचं चातुर्य कोणाचं होतं? शकुनीचं होतं. शकुनीचं. एकच कमी पडलो होतंस. आता कथा सांगावंच लागतात, काय करावं. एकच कमी सांगतो बरं का, तुमची माफी मागून. एकच कमी पडलं होतं. बैठकीत असं झालं, फार रथी अतिरथी महारथी सगळे आहेत, पण म्हटले तसा त्यांच्यासारखा सारथी नाही बाबा आपल्याकडे. चर्चा कौरवांमध्ये शकुनी सांगितलं. शकुनी अतिबुद्धिवान, तर म्हटला आहे एक सारथी आणू शकतो आपण. कोण? शल्य. निरोप दिला. हे दुर्योधन करू शकतो. ती कला सगळी शकुनीची. पाठव पत्र. गेलं मात्र देशात पत्र, आम्हाला भेटायचं माहितच नाही. यांची भांडणं झाली, युद्ध काहीच नाही. असं स्वागत मजाल धर्मदर. ज्या नगरात मुक्काम होते तो उच्च कोटी स्वागत. 15 दिवसात शकुनी हस्तिनापुराला येत असताना शेवटच्या मुक्कामाला प्रत्यक्ष दुर्योधन हजर. फुलं टाकून स्वागत मामाश्रींचं. मामा इतके प्रसन्न, इतकं अरे बाळ दुर्योधन माग, तुला काय मागास? वचन द्या. घेतलं वचन.
वचन घेतलं. बैठकीत भोजन झाल्यानंतर त्या बैठकीत मागितलं की आमचं युद्ध ठरलेलं आहे, तुमचे भांजे, यांची भाषे ना, माद्र देशाचे शल्य, ते आमच्या विरोधात आहेत, तुम्ही आमच्या सेनापतीचं सारथ्य पण करायचं. शब्दाला जागणारी माणसं त्या काळात, वचनात अडकले शल्य. ठीक आहे म्हटलं, आता ठरलं ते ठरलं, परंतु मी हस्तिनापुरात आल्यानंतर माझ्या भाच्यांकडे मला भेटत जा तुम्ही, पण युद्धाला आमच्या बाजूने ठरलं. आले हस्तिनापुरात, सगळं झालं. इंद्रप्रस्थला गेले, भगवान कृष्ण सगळे बसले, अर्जुन पांडव बसल्यानंतर जेवण झाल्यानंतर शल्याने सांगितलं, अर्जुना, युधिष्ठिरांना सांगितलं, मी आता तुमच्या विरोधात आहे, मग वचनात अडकलो, मी त्यांच्या सेनापतीचा सारथी असणार आहे. काय असणार आहे? सेनापती त्यांचा सारथी असणार आहे. आता मी तुम्हाला काय देऊ शकतो? आशीर्वाद तर तुमच्या बाजूने सगळ्यांचेच होते ना, भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, विजय पांडवांचा स्वभाव त्यांना वाटत होतं, मी काय देऊ शकतो तुम्हाला? अर्जुनाला बरं वाटलं. अर्जुन म्हटला, मामाश्री, खूप काही देऊ शकता तुम्ही आम्हाला, खूप काही देऊ शकता. काय देऊ शकतो सांगा, ऐका बरं का बारीक, खूप काही देऊ शकता. मला पुढच्यांची कुणाचीच भीती नाही म्हटले. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य जरी माझ्या समोर जरी असले तर आशीर्वाद माझ्या बाजूने. मला एकाचीच भीती, फक्त कोणाची? कौंतेय. कोणाची? कर्णाची भीती. मला कोणाची भीती आहे? कर्णाची भीती आहे. ज्या वेळेला कर्ण सेनापती असेल, मामाश्री तुम्ही माझं खूप मोठं काम करू शकता, तुम्ही त्या कर्णाचं तेजोहनन करायचं. अशी बरीच माणसं असतात, तेजोहनन एवढंच करायचं म्हणे. महा म्हटलं, अरे मी त्याच्यातलं पटाईत, काळजीच करू नको. आणि खरोखर प्रसंगाला, युद्धाच्या प्रसंगाला, ज्या वेळेला कर्ण रथावर चढत असतानाच मामांनी म्हणजे शल्याने चाबूकवर करता करता, श्लोक आहे महाभारतामध्ये, अरे कुठं तो सिंहन, कुठं तू कोल्हा, कुठं ती कोकिळा, कुठं तू कावळा म्हणायचे. ते कर्णाला काय म्हणायचे? अर्जुन म्हणजे कोकिळा आणि तू म्हणजे कावळा, अर्जुन म्हणजे पंचानन सिंह आणि तू म्हणजे जंबूक म्हणजे कोल्हा. असं इतकं इतकं बोलून बोलून त्या कर्णाला इतकं झरझर केलं, चाबूक हलवता हलवता कर्णाचं पूर्ण तेजहनन केलं. बऱ्याच वेळेला माणसाचं आत्मबल संपलं, 50% काम शल्यांनी केलं. म्हणून तेजहनन करणाऱ्या माणसांजवळ जायचं नसतं. निगेटिव्ह माणसांच्या सानिध्यात गेले का तुम्ही निम्मे संपले. पॉझिटिव्ह माणसांच्या सानिध्यात गेले का ऊर्जा मिळत असते, प्रेरणा मिळत असते. नकारात्मक ऊर्जा घेऊच नका. काही माणसं तुम्हाला नकारात्मक, बरं का महाराज, निगेटिव्हच बनवतात आणि त्यांचं सानिध्य शक्य. ते निगेटिव्ह आले का म्हणायचं, बरं भेटले शल्य, असंच म्हणायचं. त्यांना काय म्हणायचं? शल्य चिकित्सालय, दवाखान्याला नाव दिलं जातं. कारण ते बारीक कणू असतं, डोळ्यात गेलं असतं, पण इतकं सलतं का झोपच येऊ देत नाही. तसं कर्णाला शल्य इतका सालायचा, कर्णाला असं वाटायचं पहिलं ठार शल्याला करावं, बरं का, असं वाटायचं. सांगायचं तात्पर्य शल्य हे विषय होता महाभारताचा. आपलं चातुर्य चाललं होतं, एवढ्या शब्दावर अडकलो. आता चतुर, शकुनी चतुर होता पण शहाणा नव्हता. परिणाम भोगावा लागला. स्वतःलाही मारावं लागलं, मुलंही गेली, 100 भाचे गेले, नवे ज्याच्यासाठी सगळा आटापिटा केला. फक्त कापट्टे घेऊन आला बरं का. गांधारीला बावल्यावर चढत असताना मनात खुणगाट बांधली, माझी बहीण अंध नसताना अंध बनवली, मी या कुळात जाणार. ही वाईट प्रतिज्ञा किती वाईट असतात. एक प्रतिज्ञा महाभारतातल्या भीष्माचार्यांची प्रतिज्ञा घातक ठरली नाही का, शकुनीची प्रतिज्ञा. आणि मग ते ज्यावेळेस तिथं आला आणि काय काय कार सगळा महाभारत पाहून घ्या. चतुर होता, फार चतुर होता, पण शहाणा नव्हता. आणि शहाणा नसल्यामुळे धृतराष्ट्राला अग्निडाग देण्यासाठी एक मुलगा सुद्धा जिवंत राहिला नाही. चतुरा तु शिरोमणी गुण लावण्याची खाणी. भगवान कृष्ण परमात्मा चतुर होते आणि शहाणे होते. आणि म्हणून पांडवांच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. नॉलेज फाइंड्स द पाथ, विजडम लाईट इट. ज्ञान मार्ग शोधत असतं, शहाणपण त्याला प्रकाशित करत असतं. आंधळ्या गारुड्याचे पंख होती, ते कवण्या उपयोगा जाती. माऊलीने सांगितलं, आंधळ्याला गरुडाचे पंख दिले तर काय उपयोग होईल का? तसं नुसतं चातुर्य असून त्याला जर शहाणपण जर नसलं तर ते कुचकामी होत असतं. म्हणून चातुर्य काही काही असे शब्दात ब्रह्माचं झाड उभं करतात. अनुभूती काय आहे? शब्द ज्ञानात अडकणं
शब्दामध्ये शब्द पांडित्य मिरवणं हे आपल्या ग्रंथांचं प्रयोजनच नाही. अनुभूतीपर्यंत नेणं हे ग्रंथांचं प्रयोजन आहे. एक एक ओळी जीवनात अनुभवणं हे आपल्या ग्रंथांचं प्रयोजन आहे. ही संतांची तळमळ आहे. तर आपण पुढे पाहूया आता काय होईल ते. वेळ संपलेली आहे, पुढे बहुत करणे आहे. उलट 10 मिनिट जास्त घेतले मी. आता बरोबर 2-3 दिवस सुट्टी आहे. महाराज तुमच्या पुढे सांगतो 5:15लाच येईल आता बरं का. हा येईल 5:15ला. 4 दिवस 5:15ला नक्की येईल. आज पहिला दिवस होता त्याबद्दल क्षमा मागतो. थोडा उशीर झाला आणि वेळ कमी मिळाला. आपण प्रस्तावना नाही केली, आज प्रस्तावनेतच आहोत. पहिला अध्याय आता काय काय जे होईल आम्ही सांगू शकत नाही काय होईल, कारण ते आहे सगळं त्यांचं, आमच्या श्रीगुरूंचं. समोर बसलेले आहेत हे अव्यक्त स्वरूपातली त्यांची आमच्यावर सतत कृपा आहे. संकल्प कृपा, दृष्टिकृपा, शब्दकृपा आणि स्पर्शकृपा या 3 कृपेला आपण परांगमुख जरी असलो आत्ता, शब्दकृपा नाही त्यांची मिळू शकत, दृष्टिकृपा नाही मिळू शकत, स्पर्शकृपा नाही मिळू शकत, परंतु आपला मोबाईल रेंजमध्ये आणायचा. संकल्प कृपा. आपला मोबाईल रेंजमध्ये आणला की आपोआप त्याला जोडलं की आपोआप तो पावर मिळतो. खरंच पावर आहे बरं का. काय कृपा होती आईंची माझ्यावर. माझे श्री गुरु एकवलते. माऊलीने मानव, आम्ही का नाही म्हणू, नाही का. माझे श्री गुरु एकवलते. खरंच त्यांचं किती प्रेम होतं आणि त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून या शब्दांची कृपा आहे. बस बाकीचं काहीच नाही. याच जागेमध्ये बाबा त्या समोरच्या वाट्यावर बसायचे. त्यांची तळमळ बाबांची, आईंची. आणि तोच वारसा आमच्या ताई या ठिकाणी बरेच किती जण आज पारायणाला खूपच असते. मंडप भरला असेल. महाराज बरोबर आहे ना. हे वैशिष्ट्य इथल्या सप्ताहाचं पारायणाचं वैशिष्ट्य आहे. हे अलौकिक सगळ्यांनी खरंच ज्ञानेश्वरीचं पारायण आयुष्यात खूप खूप पारायण करा. आयुष्यात ज्ञानेश्वरी इतकी वाचा का ज्ञानेश्वरीमय होऊन जा. बस एवढंच सांगतो ना. आई म्हणून आईच्या पदाला आईच्या भावनेने जा. जर तुम्ही म्हटले ना काय शब्दरचना आहे, मला कळून घ्यायची ज्ञानेश्वरी, ती कधीच पदर उघडा करणार नाही. ध्यानात राहू द्या. बरोबर आहे ना. कधीच तिचं स्तनपान तुम्हाला कधीच मिळणार नाही. कळून घ्यायला गेले की झाकूनच राहील. पण अनन्य झालं का तुम्हाला सगळं दूध प्यायला मिळेल. बस बालक व्हा, अनन्य व्हा, तिच्या ठिकाणी अनन्य व्हा. इतकं अनन्य व्हा की माझी आई असं वाटावं. आई वाटावी, आई वाटावी. विनोबाजींनी जे लिहिलं ना गीताईबद्दल, गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेनता, पडता रडता घेई उचलोनी कडेवरी. उचलून घेते ती कडेवर. तसं अनन्य व्हा आईच्या ठिकाणी. इतकं अनन्य व्हा आपल्याला कुठल्याच प्रसंगात ती पडू देणार नाही. कुठल्याच प्रापंचिक सोडा, व्यावहारिक सोडा, परमार्थाच्या तर उंचीवर नक्की नेणार. फक्त अनन्य व्हा. ज्ञानेश्वरीमय, ज्ञानेश्वरीचं भाव इतका ठेवा. अहो आमची आई सांगतो वाचता येत नव्हतं. माझी स्वतःची जन्मदात्री आई दररोज अर्धा तास ज्ञानेश्वरी डोक्यावर घ्यायची. तुम्ही सगळे जाणकार आहात. कसा गोड झाला शेवट. आणि आई तर बरोबर चाललेलं बोट. हे आता काय काय कुठले कुठले अनुभव सांगावेत. इथं कोणाकोणाचं वर्णन करावं. आमच्या आहेरताई असतील, आमच्या सुंदर मामी, आमच्या नागरे आजी, सगळ्यांचे काय काय, आमच्या खेडकर मावशी, सगळ्यांचे हे सगळे मोठमोठे. आणि हा परमार्थाचं बीजारोपण महाराज आपल्या महाराजांकडे डवरे गुरुजी यायचे. बरोबर आहे ना. सोहाणे बाबा आणि बापू गुरुजी यांचं वर्णन, यांचं जर त्यांचं म्हणजे त्यांचं नाव जर नाही घेतलं तर कृतज्ञता होईल म्हणून त्यांचं नाव घ्यावं. मोठ्यांचा हा फार मोठ्यांचा रस्ता आहे. फार मोठ्यांचा रस्ता आहे. हा मार्ग फार मोठ्यांचा आहे. त्या रस्त्यावर आपण पांथस्थ आहोत. 7 दिवस आपण जेवढं होईल, जसं होईल तसं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. फक्त सर्वांनी आता आपण वेळेत 5:15ला येत जाऊ. उद्यापासून आपण धृतराष्ट्र वाची इथपर्यंतच आलो बरं का. तरी या शब्दावर आहोत. तरी पुत्र स्नेह मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू. प्रवृत्तीशास्त्र आहे पहिला अध्याय. शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव या अध्यायाचं आज सांगायचं होतं, परंतु उद्या थोडक्यात 5 मिनिटात याची प्रस्तावना करून आपण पुढे प्रवेश करूया. गोडास जेवढं होईल तेवढं आपण सार भाग मांडण्याचा प्रयत्न करू. 7 दिवसामध्ये जेवढं होईल तेवढं. जास्तीत जास्त माऊलींच्या माझ्या हृदय ओवाळ्या म्हणजे माऊलींचं या हृदयातून जेवढं बाहेर पडणं आईंच्या कृपेने, बाबांच्या कृपेने ते आपण देण्याचा प्रयत्न करू. 7 दिवस ते या ठिकाणी. आजचा हा दिवस पुढचा भाव लक्षात ठेवून कीर्तन आहे पुढे, म्हणून आपण मर्यादित सगळ्या गोष्टींच्या मर्यादा पाळायच्या असतात. मर्यादित राहून या ठिकाणी आजच्या या सेवेला ताईंची खूप इच्छा होती. आमच्या भगिनींची, मी ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो महाराज, आम्ही माझं लहानपण पाहिलं महाराजांनी सगळं या ठिकाणी वाढलो.
पण वाढत असताना प्रापंचिक जीवन घडवत असताना अंतकरणातला भाव इथंच अडकला बरं का, म्हणून इथं आलो आपण परत. असं काही तुमच्या प्रारब्धवशामध्ये प्रपंचात कुठेही असा, कसेही असा, ते प्रारब्ध आहे. शरीराला देहाला प्रारब्ध फेकून द्या, परंतु परमार्थ प्रयत्नपूर्वक करायचा. या ठिकाणचे भाव कुणी हिरावून घेऊ शकत नाही. या ठिकाणी इथं जे मिळालं ना ते आम्ही छातीटोकपणे सांगतो, ते आम्हाला कुठेच मिळत नाही. आणि इथे जो आनंद असतो ना तो कुठेच नसतो बरं का, कुठेच नसतो. कारण आम्ही गोपिकांमध्ये रमलो, कारण की भाऊ बरं का, किसन भाऊ, या ठिकाणी यांच्या अंगा खांद्यावर आम्ही खेळलो. माझं या ठिकाणी 1989 पासूनची संगती आहे. तुम्ही म्हटले तुम्हाला लेख लिहायचा आहे यांना, छानपैकी आपण त्याचा प्रसंग लिहूया. की त्या आईंचं पुस्तक आहे ते द्या मला आज जर मिळालं तर, अमृता परमा आईंचं बरं का, तर ते छापायचं आहे त्यांना. खूप छान पार्श्वभूमी, ती सगळी पार्श्वभूमी मांडायची आहे. म्हणजे ही परंपरा तसं जर पाहिलं तर याचे मूळ उद्गाते वसंतरावजी गुंजाळ साहेब, बरोबर आहे ना. छोटं कोय नका पण रोपटं लावलं, काय कोय नका, आई आल्या, काय मार्गस्थ कृतज्ञ नसावत बरं का काय. पण त्यांनी इथं भौतिक सुविधा दादांनी या ठिकाणी, आता आम्ही त्याचे जाणकार नाही, परंतु 89 पासून माझा संबंध आला इथे. आई आणि बाबा हे मूळ बरं का, आई आणि बाबा हे मूळ यांनी या ठिकाणी खूप छान परमार्थ, अंतरंगी परमार्थ आणला. बस एवढंच वाक्य. कोणता? अंतरंगी. आणि सगळ्यात महत्त्वाचं भाऊ तुमच्या पुढे सांगतो, त्या काळात कारखान्यावर एक आमच्या कायम त्या मागच्या कीर्तनातलं वाक्य, एक स्त्री 100 शिक्षकाचं काम करते. आणि आई आणि बाबांनी या ठिकाणी स्त्रियांनी अति अंतरंगी परमार्थ केल्याचा परिणाम संस्काराचं खूप मोठं त्या काळात बीजारोपण झालं. आणि त्याचे परिणाम आता खूप मोठे वृक्ष उभे आहेत ठिकठिकाणी, खूप ठिकाणी परमार्थ. खूप बाबा म्हणायचे आमचे बॉम्ब आहेत, जिथं जातील तिथं स्फोट करतील, असं बाबांचं वाक्य असायचं. तर अशा रीतीनं या ठिकाणी आईबाबांच्या कृपेने चालू असते हा नामयज्ञ. आज प्रथम दिन आहे, तर या प्रथम दिवसाची प्रवचनरूपी सेवा न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनीतसे. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. पसायला घ्यायचं का म्हणा, बोला बोला.